नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मध्ययुगीन काळातील शिवकालीन इतिहासावर महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरीही सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत त्यांच्यासोबत नसणाऱ्या सहकार्याचा गट ओळखा. तर या ठिकाणी सिद्दी जोहर, शाहिस्तेखान व अफजल खान हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत नसणाऱ्यांचा गट आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात खालीलपैकी कोण सेनापती होते? तर हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती होते. नेक्स्ट, शिवरायांनी सिंधुदुर्ग व डायड्यास यासारखे समुद्री किल्ले बांधले, तर शिवरायांनी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे सागरी किल्ले बांधले. नेक्स्ट, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तर रायगड या गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 1674 झाला होता. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणा हा किल्ला जिंकला होता. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला होता? तर 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर शिवनेरी हे जन्मस्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यात आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही? तर जंजिरा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही. तर सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले आहेत. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती? तर स्वराज्याची प्रथम राजधानी ही राजगड होती. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मितीसंबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे? तर बुद्धभूषण या ग्रंथामध्ये दुर्गनिर्मितीचे वर्णन हे संभाजी महाराजांनी केलेले आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते? तर रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते. प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान याला कोठे ठार केले? तर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला ठार केले. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती? रायगड ही दुसरी राजधानी होती, तर पहिली राजधानी ही राजगड आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ गाव कोणते? तर वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ गाव आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली? तर रयतेचा राजा ही पदवी शिवाजी महाराजांना लोकांनी दिली. नेक्स्ट, राज्याभिषेक प्रयोग ग्रंथ कोणी लिहिला? तर गागाभट्ट यांनी राज्याभिषेक प्रयोग ग्रंथ लिहिला आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी कोणता इंग्रज वकील हजर होता? तर हेनरी ऑक्झिडन हा इंग्रजी वकील राज्याभिषेकावेळी हजर होता. नेक्स्ट, शिवरायांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते? तर 32 मन एवढ्या वजनाचे सुवर्ण सिंहासन होते. नेक्स्ट, जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे कोणी म्हटले होते? तर असे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी म्हटले होते. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर खालीलपैकी कोणता बुलंद किल्ला बांधला?
तर बोरप्या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधला. नेक्स्ट, चित्रगुप्ताच्या बकरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या किती होती? तर एकूण 64 जहाजे हे जे स्वराज्यामध्ये होते. प्रश्न क्रमांक 25, शिव कालगणनेची सुरुवात केव्हा झाली? तर 6 जून 1674 शिव कालगणनेची सुरुवात ही शिव राज्याभिषेकापासून झाली. नेक्स्ट, पुणे येथे लाल महल कोणाच्या आदेशावरून बांधण्यात आला? तर शहाजी महाराज यांच्या आदेशानुसार लाल महल पुण्यामध्ये बांधण्यात आला. प्रश्न क्रमांक 27, शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? तर संस्कृत या भाषेमध्ये शिवरायांची राजमुद्रा होती. नेक्स्ट, तोरणा किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय? तर प्रचंडगड असे तोरणा किल्ल्याचे पूर्वीचे नाव आहे. नेक्स्ट, पुरंदरच्या तहामध्ये मिर्झाराजे जयसिंग यांना महाराजांनी किती किल्ले वापस केले? तर एकूण 23 किल्ले महाराजांनी मिर्झाराजांना सुपूर्द केले. प्रश्न क्रमांक 30, शिवरायांना छत्रपती ही पदवी कोणी दिली? तर संत तुकाराम महाराजांनी शिवरायांना छत्रपती ही पदवी दिली.